नमस्कार. दिनांक 7/11/2025 रोजी नवी मुंबई महानगरपालिका यांना आपण प्रॉपर्टी टॅक्स संदर्भामध्ये एक पत्र दिलं होतं माननीय नाईक साहेब यांच्या आढावा बैठकमध्ये. त्या पत्राचं गांभीर्य घेऊन नवी मुंबई महानगरपालिकेला आपण 3 मुद्दे उपस्थित केले होते. पहिला मुद्दा असा होता की जो विलंब आकार ते लोकांनी आता नवीन जे पत्र काढलं होतं आणि ते विलंब आकार लावणार होते ते विलंब आकार हस्तांतरणासाठी रद्द करावा, हा पहिला विषय होता. दुसरा विषय असा होता की गावगावठांमधील जी घरपट्टीची घरं आहेत त्यांच्यावरती 3 पट असा कर आकारला जातो, तो रद्द करून 1 पट करावा. आणि त्याच पद्धतीने 12.5% जी घरं आहेत त्यांचा प्रॉपर्टी टॅक्स स्वतःच्या नावावर करण्यासाठी होत नाही, डीम कन्व्हिन्स लागतं आहे किंवा अन्य काही बाबी पालिका कागदपत्र मागत आहे. पण आम्ही त्यांना सांगितले ज्या सोशल रेशो झालेले आहेत त्यांच्यासाठी असं आहे की त्यांनी तो प्रॉपर्टी टॅक्स प्रत्येकाला युनिट वाईज करून द्यावा आणि स्वतःच्या नावावर करून द्यावा, जेणेकरून नागरिकांना ते भरण्यास सहकार्य होईल. अशा प्रकारचं नवी मुंबई महानगरपालिकेकडून मला पत्र प्राप्त झालेलं आहे आणि मला असं वाटतं की लवकरात लवकर जे घरपट्टीमध्ये बांधलेल्या बिल्डिंग आहेत आणि 12.5% बिल्डिंग आहेत त्यांना लवकरच न्याय मिळेल. मी माननीय गणेश नाईक साहेबांचे पुन्हा एकदा धन्यवाद मानतो आणि नवी मुंबई महानगरपालिका यांचे सुद्धा धन्यवाद मानतो की हा निर्णय लवकरात लवकर होईल अशी आशा बाळगतो. धन्यवाद.